आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस. सकाळी उठल्यानंतर सगळं घर कसं वेगळ्याच ऊर्जेने भरून गेल्यासारखं वाटलं. मी बाल्कनीत गेले, तिथल्या बागेतील फुलं बघितली. खूपच छान असे गुलाबाची फुलं उमलली होती. मी खूप दिवस झालं वाट बघत होते की कधी हे ब्लूमिंग करतील, कारण की मी हे 2 फुलं राखून ठेवलेली की नवरात्रीमध्ये एक देवीला अर्पण करायला आणि एक देवाऱ्यामध्ये ठेवायला एक. आणि फर्स्ट टाईमच या झाडाला ही 2 फुलं आली आहेत. देवाऱ्यामध्ये फूल ठेवलं आणि पूजा केली. मग रांगोळी काढायला बसले. मी देवीचं स्वागत करण्यासाठी लक्ष्मीचे पावलं रेखाटली. अगदी रंगीबेरंगी रांगोळीने सजवली आणि त्याच्या शेजारी स्वस्तिकाचं चिन्ह काढलं. देवाऱ्यात कमळाचं फूल अजून उमललंच नव्हतं, म्हणून मी त्याच्या पाकळ्या अलगद फोल्ड करून ते सजवलं. फोल्ड केलेल्या पाकळ्यांचं कमळ किती छान वाटत आहे ना. नंतर मी आणि माझे मिस्टर बिल्डिंगच्या खाली गेलो. तिथे देवीचं आगमन झालं होतं. बिल्डिंगच्या खाली जो गार्डन एरिया आहे तिथेच देवीची स्थापना केली होती आणि भरपूर अशी स्पेस आहे इथे, त्यामुळे लोकांना वावरण्यासाठी भरपूर जागा होती. आणि इथेच दांडियाचे वगैरे प्रोग्राम चालू आहेत. आज पाऊस असल्यामुळे गार्डनमध्ये थोडंसं ओलं झालं होतं. नंतर मी गेले जिथे देवीची स्थापना केली होती तिथे छान फुलांनी सजवलं होतं, दिव्यांनी उजळलं होतं ते स्थान अगदी. आणि मी जे हे फूल घेऊन आले होते ते देवीला अर्पण केलं. आणि ही अशी मूर्ती इथे खूप छान बसवली आहे. थोडा वेळ तिथेच उभं राहून मग देवीचं दर्शन घेतलं आणि मनापासून प्रार्थना केली. देवीचं दर्शन घेतल्यानंतर मन खूप शांत आणि आनंदी आणि समाधानाने भरून आलं होतं. तर आम्ही गार्डनमध्ये थोडा वेळ थांबलो तिथेच आणि थोडेफार फोटोज वगैरे घेतले. लाईटिंग वगैरे इथे खूप छान केली आहे. आज फर्स्ट डे असल्यामुळे बरेचसे लोक आली आहेत आणि अजून दांडिया वगैरे अजून प्रोग्राम वगैरे असे काही स्टार्ट नाही केलेत कोणी. लहान मुले वगैरेच आहेत इथे गार्डनमध्ये खेळत आहेत. आज आता उद्यापासून प्रोग्राम स्टार्ट करतील. तर अशा प्रकारे दर्शन घेऊन झालं देवीचं आणि आता आम्ही निघालो आहोत घरी. पहिला दिवस खूपच सुंदर गेला आणि आता पुढचे नवरात्रीचे दिवसही असंच मंगलमय जावोत. सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. थँक्यू.